हे जे झाड आहे या झाडाचं नाव आहे नांदरूप. हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा 12:05 मिनिटांनी आपोआप हल्ल्या जातं. म्हणजे फाल्गुन मध्ये द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते. त्या दिवशी हे झाड दिवसा 12:05 मिनिटांनी आपोआप हल्ल्या जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आलेले. आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक मैलावरती या बाजूला. परंतु तिथली शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजव्या हाताला राहतेगार जन्मस्थान आहे. आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथना 3 मैल या बाजूला. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. देहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले. तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागाहून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैलांचं गाव आहे सुटुंब्र म्हणून. तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात. प्रेत काही काढले जात नाही. हे अपुवा परिवार. ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंजाळभर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात. तसेच ते निळोबार आहे. नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव. त्या गावावरनं ते इथं येतात. इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगनाडांसाठी येतात. तर माझ्यासाठी काही होऊ शकत नाहीये, मी बी त्यांचा शिष्य आहे. म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात. तर त्यांचे 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात. येथे तुझं लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आलाशी का, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा, तुकयाचा धावा करतस. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये. तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कशासाठी असे निळोबार आहे पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो. तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात. म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी. माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेस असा आहे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अंत कळे वेठो अम्मासी पावला कुडीस वैत झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज.